मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला मामलेदार मिसळचा आस्वाद। ठाण्यातील मासुंदा तलाव भागातील दिवाळी पहाटच्या कार्यक्रमाला हजेरी लावत व नागरिकांना दिवाळी शुभेच्छा देत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपला मोर्चा हलवला मामलेदार मिसळच्या दिशेने। आमदार प्रताप सरनाईक, आमदार रवींद्र फाटक, प्रवक्ते नरेश मस्के यांच्यासह 4 जणांच्या टेबलवर बसत मुख्यमंत्र्यांनी मीडियम तिखट मिसळवर ताव मारला। सकाळच्या वेळेत मामलेदार मिसळवर बरीच गर्दी असते, त्यामुळे मुख्यमंत्र्यांना पाहण्यासाठी लोकांची बरीच गर्दी उसळली होती। यात तारांबळ उडत होती ती सिक्युरिटी गार्ड्सची आणि पोलिसांची। कोणाला आत सोडावं आणि कोणाला नाही हे त्यांना कळत नव्हतं। मुख्यमंत्र्यांनी यावेळी लोकांसोबत सेल्फी काढला आणि आपलं आणि आपल्याबरोबर असलेल्या सगळ्यांचे 2000 रुपयांचे बिल अदा करून आपल्या पुढील कार्यक्रमाला मार्गस्थ झाले। यावेळी गल्ल्यावर बसलेले मामलेदार मिसळचे मालक दामोदर मुर्डेश्वर यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसत होते। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचा, मुख्यमंत्री रस्ता इथं डावीकडे गाडी कुठली ही आहे? टर्न लावू नाही शकली गाडी सर। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जाऊ आरामात आता माझं काम संपले, तुमच्यामध्ये येणार नाही काम संपले। सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी। डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो। या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते। 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात। अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात। यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे। 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा। पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत। घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये। भंगार सामान उघड्यावर टाकू नये, उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी। अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते। घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत। लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे। कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या। अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे। ठाण्यात 67 वाहनांवर 88,000ची कारवाई। प्रदूषण टाळण्यासाठी RTOची मोहीम। मुंबई असो वा ठाणे येथे वाढत्या हवेतील प्रदूषणाबाबत तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत। त्यानुसार ठाणे प्रादेशिक परिवहन विभाग RTOला कामाला लागले आहे। त्या विभागाने शहरातील PUC केंद्राची झाडाझडती सुरू केली आहे। 9 दिवसात वाहनांची PUC तपासणी मोहीम हाती घेत 67 वाहनांवर 88,000 रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे। हवेतील वायू प्रदूषणाची पातळी वाढली आहे, त्यामुळे वाहनातील उत्सर्जित धुरावाटे होणाऱ्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी ठाणे प्रादेशिक परिवहन विभाग सतर्कतेचे काम करत आहे। विभागाने वाहनांबरोबर PUC केंद्राची तपासणी मोहीम सुरू केली आहे। उपप्रादेशिक परिवहन अधिकारी जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली 1 ते
9 नोव्हेंबरच्या दरम्यान वाहनांच्या PUC तपासणीत 67 वाहनांची PUC नसल्याचे आढळून आले आहे. RTOने या मार्गावर ठेवले लक्ष. शहरातील प्रमुख रस्त्यांवर सकाळी अथवा संध्याकाळच्या वेळेत वाहनांच्या गर्दीतून वाट काढताना वाहनातील धुराचा त्रास प्रकर्षाने जाणवतो. अशा प्रदूषण करणाऱ्या वाहनांवर ठाणे RTOची कडक नजर आहे. गेल्या 9 दिवसांत द्रुतगती मार्ग, घोडबंदर रोड तसेच ठाणे शहरातील प्रमुख रस्त्यांवर विभागाचे वायुवेग पथकाने वाहने आणि PUC केंद्रे लक्ष केली आहेत. केंद्रांचीही तपासणी करून कारवाई केली जात आहे. हवा प्रदूषणाच्या तक्रारी नोंदवण्यासाठी ठाणे महानगरपालिकेची हेल्पलाईन 8657887101 या व्हॉट्सअप क्रमांकावर छायाचित्रासह तक्रार नोंदवावी. ठाणे महापालिकेने हवा प्रदूषण रोखण्यासाठी विविध उपाययोजना अंमलात आणल्या आहेत. त्याचसोबत ठाणे महापालिका आयुक्त श्री अभिजित बांगर यांच्या निर्देशानुसार हवा प्रदूषणाच्या तक्रारी नोंदवण्यासाठी ठाणे महानगरपालिकेची हेल्पलाईन सुरू करण्यात आली आहे. ठाणे महापालिका क्षेत्रात होत असलेल्या हवेच्या प्रदूषणाबाबत नागरिकांनी या व्हॉट्सअप नंबरवर छायाचित्रासह तक्रार नोंदवावी असे आवाहन ठाणे महानगरपालिकेने केले आहे. उघड्यावर कचरा जाळणे, बांधकाम होत असताना परिसरात धुराचा उपद्रव होणे, रस्त्यावरील बांधकाम कचरा, डेब्रिजची विना आच्छादन वाहतूक, रस्त्यांच्या कामांमुळे होणारे धुळीचे प्रदूषण, बांधकामाचा कचरा इतस्ततः टाकला जाणे, हॉटेल बेकरीमधून होणारे धुराचे प्रदूषण, रसायनांचा येणारा उग्रवास, वाहनांचे अवैध पार्किंग इत्यादी हवा प्रदूषणाबाबतच्या तक्रारी नागरिक हेल्पलाईनवर व्हॉट्सअपद्वारे छायाचित्रासह नोंदवू शकतात. ठाणे महानगरपालिका प्रशासनातर्फे त्या तक्रारीची पडताळणी करून आवश्यक ती कारवाई केली जाईल. त्यात दंडात्मक कारवाईचाही समावेश आहे. फटाक्यांसंदर्भात आलेल्या तक्रारी कारवाईसाठी पोलिसांकडे पाठवण्यात येणार आहे. जवाहर बागेची दुरावस्था समोर आणून काँग्रेसने साजरा केला बालदिन. 14 नोव्हेंबर रोजी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त सर्वत्र बालदिन साजरा होत असताना ठाण्यातील सर्वात जुन्या अशा जवाहर बागेची झालेली दुरावस्था जनतेसमोर आणून ठाण्यातील काँग्रेसने बालदिन साजरा केला. ठाण्यातील महात्मा फुले मार्केट व अग्निशमन दल येथील सर्वात जुने असलेले पंडित जवाहरलाल नेहरू बाल उद्यान म्हणजे जवाहर बागेची झालेली दुरावस्था जनतेसमोर आणून ठाण्यातील काँग्रेसने पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती व बालदिन साजरा केला. पंडितजींना अभिवादन करून लहान मुलांना खाऊ वाटप करत उपस्थित असलेले सर्व माध्यमांना या बागेचे तुटलेले गेट, तुटलेली खेळणी, झाडं, तुटून पडलेली भिंत, जमा असलेला संपूर्ण कचरा व या परिस्थितीत खेळत असलेली मुले अशा बाबी समोर आणल्या व पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या नावाने असलेल्या बालोद्यानाची दुरावस्था समोर आणली. या प्रसंगी बोलताना ठाणे काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते सचिन शिंदे यांनी सांगितले की कोट्यवधी रुपये बजेट असलेल्या महानगरपालिकेला स्मार्ट सिटीचा पुरस्कार मिळत असताना याच ठाण्यातील सर्वात जुने आणि ऐतिहासिक असलेले जवाहर बागेकडे ठाणे महानगरपालिकेकडून दुर्लक्ष होत आहे. या ठिकाणी खेळायला येणारी मुलं ही गरिबांची मुले असून या बागेतील खेळणी तुटलेल्या अवस्थेत आहे. 1-2 मुलांना यामुळे दुखापत देखील झाली आहे. या बागेचे मुख्य द्वार तुटलेल्या अवस्थेत असल्यामुळे रात्री बेरात्री या ठिकाणी गर्दुल्ले व नशापान करण्यात येत आहे. या बागेला कायमस्वरूपी एक माळी व सुरक्षा रक्षक तैनात करण्यात यावा अशी मागणी केली. या प्रसंगी काँग्रेसचे प्रभाग अध्यक्ष प्रवीण खैरालिया, काँग्रेस वॉर्ड अध्यक्ष हिदायत मुकादम, काँग्रेस सांस्कृतिक विभाग अध्यक्ष स्वप्नील कोळी, युवक काँग्रेस विधानसभा अध्यक्ष लोकेश घोलप, स्थानिक काँग्रेस पदाधिकारी अफजल तलवलकर, अमोल गांगुर्डे, राजा चिंडालिया, अजय चिंडालिया आदी पदाधिकारी उपस्थित होते. त्यात पहिली गोष्ट म्हणजे आमची मागणी ही आहे की ठाणे महानगरपालिकेकडे स्मार्ट सिटी विविध कररूपाने कोट्यवधी रुपयाचा निधी येतो. स्मार्ट सिटी अंतर्गत ठाणे शहरातील विविध उद्यानं म्हणा, रस्ते म्हणा हे निर्माण करण्यात आले, चांगले करण्यात आले. परंतु हे ऐतिहासिक असलेलं मैदान, पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या नावाने असलेलं मैदान, ठाणे शहरातील लहान मुलांसाठी तयार केलेलं हे मैदान जे आमच्या पूर्वजांनी जतन केलं आहे, त्या मैदानाची दुरावस्था आम्ही आपल्यासमोर लक्षात आणून दिलेले.
वारंवार आमचे प्रभागाध्यक्ष प्रवीण खरेलिया हे मागच्या वर्षभर सातत्याने पत्रव्यवहार करून पाठपुरावा करतात, परंतु यांच्या पत्राला केराची टोपली दाखवली जाते, महापालिकेकडे दुर्लक्ष करते. आणि म्हणून आमची प्रमुख मागणी आहे की या ठिकाणी कायमस्वरूपी एक बाग कामगार माळी हा कायमस्वरूपी असावा. कारण ठाणे महापालिकेचे जेवढे उद्यान आहेत त्या ठिकाणी सर्वत्र केअरटेकर म्हणून एक माळी असतो आणि त्या माळीला इथं परमनंट इथं बसवलं पाहिजे. कारण याचं गेट हे सतत बंद असतं, त्यामुळं लहान मुलं ते गेट तोडून आतमध्ये येतात, त्यांच्या सुरक्षिततेकडे कोणीही बघत नाही आहे. आणि म्हणून इथं कायमस्वरूपी एक माळी केअरटेकर म्हणून या ठिकाणी ठेवण्यात यावा. कारण रात्रीच्या वेळेस या ठिकाणी गर्दुल्ले वगैरे नशापान करणाऱ्या लोकांचा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वावर आहे. या ठिकाणी चांगली वास्तू आहे, जागा आहे, परंतु ज्येष्ठ नागरिकांसाठी व्यायाम करायला या ठिकाणी कुठलीही साधनं नाहीत. जी साधनं बसवलेली ती ताबडतोब महिनाभरात गायब होतात. कारण या ठिकाणी सुरक्षा रक्षक नाही, केअरटेकर नाही. आणि म्हणून याचं दुरावस्था आहे. तर ही आपल्या समोर बाब आम्ही महापालिका ऐकतो ना, नम्र विनंती करतो की ही आमच्या पूर्वजांनी जतन केलेली ही वास्तू आहे. या वास्तू आपण कोट्यवधी रुपये जर इतर ठिकाणी खर्च करता, बागकाम करायला खर्च करता, सुशोभीकरणासाठी खर्च करता, तर हे ऐतिहासिक उद्यान आहे पंडित जवाहरलाल नेहरू बाल उद्यान. हे ताबडतोब याची पाहणी करून या उद्यानाची दुरावस्था थांबवावी आणि या ठिकाणी कायमस्वरूपी केअरटेकर नेमावा अशी मागणी आम्ही या ठिकाणी करतो. व जाहिरात असतील तर ह्या नंबरवर संपर्क करा.